दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर झालेल्या विशेष महासभेत नगरसेवक दिनकर पाटील यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे। मनपाकडून खड्डे बुजविल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक खड्डे कायम असल्याचे सांगत पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले। शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि खड्ड्यांच्या प्रश्नावर दिनकर पाटील यांनी सभागृहात आक्रमक भूमिका मांडली। मनपा काहीच काम करत नाही, खड्डे बुजवले गेलेले नाहीत आणि प्रशासनाकडून केले जाणारे दावे खोटे आहेत असा थेट आरोप त्यांनी केलाय। नागरिकांना दररोज रस्त्यांवरून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत असताना कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे दावे कशासाठी असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। यावेळी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका करत दिनकर पाटील यांनी अधिकाऱ्यांना थेट सुनावले। कोणी खोटा आरोप करणार नाही। आज सगळे पदाधिकारी महापालिकेचे सदस्य जीव काढून सांगतात, सगळ्यांना नागरिक शिवाय देतात। नागरिकांना अधिकाऱ्यांनी वाचलं ना, तुम्ही आता ऐका ना, तुम्ही फक्त एवढंच आहे, खोटी माहिती देऊ नका। आता त्या दिवशी तुमचे एक्झिक्युटिव्ह तुम्ही सांगता की गिरीश बाबने महापौरांनी आदेश दिल्यावर आम्ही ब्लॉक आणि ते मटेरियल देतो आणि त्यांनी खड्डे बुजवणार आहे। मग तुमचा एक्झिक्युटिव्ह काय सांगतो की नाही, तुम्हाला ते म्हणून माती अध्यक्ष बोलतोय तर त्याच्यातून हे काम होणार आहे। म्हणजे तुम्ही सदस्यांची फसवणूक करताय आणि मग 12 महिने जे तलवार येतात तिथे गट लागतो, मुरुम लागतो, जेसीबी लागतो, ट्रॅक्टर लागतो, मग त्यासाठी सदस्य काय करतील? तुम्ही परत सांगा, तुमचं मटेरियल संपलं, एक ट्रॅक्टर फक्त तुम्ही देतात, काही मला बोला 5 ट्रॅक्टर हायवा पाठवल्या। अरे एक तरी हायवा आली का? काहीतरी खोटे निरोप सांगू नका, असं करू नका। तुम्ही ऐकून घ्या। तुम्ही तेल लावलेले पैलवान आहे, लक्षात ठेवा, हे सगळं सोडून द्या। मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, आता हे जे सभापती महोदय स्मार्ट सिटीचे आहेत ना, यांचा आपल्याला विचार घ्यायचा। तुम्ही विचार स्मार्ट सभा घ्या, तुम्ही बघा यांनी किती काय काय केलेलं आहे, त्याच्यावर आज बोलणार नाही। तुम्ही यांना बोलवलंय, अहो एक काम करत नाही हा व्यक्ती, आणि सदस्यांची उर्मट भाषा, काम न करता चुकीचं काम, चाहे महापालिकेच्या शाळा सुधारणांसाठी 80 कोटी रुपये खर्च केले आणि एक काम सुद्धा झालेलं नाही। म्हणजे अशा पद्धतीने आज तुम्ही खरोखर खूप चांगला निर्णय घेतला। महासभेच्या ज्यांनी मागणी केली त्यांचा करा अभिनंदन। सभापती महोदय, तुम्ही सगळे निर्णय घ्या। पुन्हा एकदा शासनाचे केंद्राने अभिनंदन करीन, सगळ्यांचं अभिनंदन। पण जी 18 मार्च 2025 ची न्यायालयाचे आदेश आहेत त्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे। यांच्यामुळे आपण शिव्या खातोय, याच्यात कोणत्याच लोकप्रतिनिधीची चुकी नाही आहे। धन्यवाद। दिनकर पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विशेष महासभेत खड्डे बुजविण्याच्या कामाचा दावा आणि प्रत्यक्ष शहरातील परिस्थिती यातील फरकाचा मुद्दा पुन्हा समोर आलाय। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।